ख्रिस्तामधील प्रियांनो सलाम. विश्ववाणी परिवाराकडून आम्ही मार्गाकरिता प्रकाश कार्यक्रमात आपले सहर्ष स्वागत करीत आहोत. आजच्या मननाकरिता देवाचे वचन उत्पत्ती अध्याय 39 20 ते 23 ही वचने. उत्पत्ती अध्याय 39 20 ते 23 ही वचने. योसेफास त्याच्या धनाने धरिले आणि राजाचे बंदिवान होते त्या बंदीशाळेत त्यास टाकिले. तो त्या बंदीशाळेत राहिला. तथापि परमेश्वर योसेफाबरोबर असून त्याने त्याचवर दया केली आणि त्या बंदीशाळेच्या अधिकाऱ्याची त्याचवर कृपादृष्टी होईल असे केले. बंदीशाळेच्या अधिकाऱ्याने त्या बंदीखान्यात असलेले सर्व बंदिवान योसेफाच्या स्वाधीन केले आणि तेथे जे काही त्यास करावयाचे असे ते करविणारा तो असे. बंदीशाळेच्या अधिकाऱ्यांच्या स्वाधीन जे काही होते त्याकडे त्याला स्वतःला पाहावे लागत नसे, कारण परमेश्वर योसेफाबरोबर असल्यामुळे जे काही तो हाती घेई ते परमेश्वर सिद्धीस नेई. देवबाप वाचलेल्या वचनाद्वारे आपला आजचा दिवस आशीर्वादित करो. आजच्या मननासाठी परमेश्वराचे वचन उत्पत्ती याचा 39 अध्याय 20 पासून तर 23 पर्यंतची वचने आपण पाहूया. प्रियांनो, आम्हाला ह्या ठिकाणी योसेफाच्या जीवनाबद्दल आम्हाला पाहायला मिळतं. योसेफाच्या जीवनाबद्दल परमेश्वराची योजना जी होती ती अद्भुत योजना होती आणि ती योजना परमेश्वराने ह्या ठिकाणी पूर्ण केलेली आहे. आज आम्हाला दिसतंय की प्रभू परमेश्वर त्याच्या सोबत होता, त्याच्या संगती होता आणि म्हणून माझ्या प्रियांनो त्याचा भावानी मिद्यानांना विकण्यापासून तर मला तुम्हाला सांगू द्या की जोपर्यंत परमेश्वर तुमच्या सोबत माझ्यासोबत नाही तर अशी उन्नती शक्य नाही, होणारच नाही.
आम्हाला यदि अशी उन्नती करायची आहे तर परमेश्वर आमच्या सोबत असणं गरजेचं आहे. आज बघा, जेव्हा परमेश्वर आमच्या सोबत राहतो ना, तर संकटामध्ये तो आम्हाला मार्ग काढणारा परमेश्वर आहे. आम्ही बघतो की योसेफाच्या जीवनामध्ये इतके दुःख आले, भावापासून दुःख आले, ज्या पोतिफरच्या घरी तो होता तिथं दुःख आले, आणि आम्ही बघतो की त्याला जेलखान्यामध्ये टाकण्यात आलं. त्या जेलमध्ये देखील, त्या बंदीशाळेमध्ये देखील त्याला खूप याच्यामध्ये त्रास झाला. परंतु आम्ही बघतो की जेव्हा परमेश्वर त्याच्या संगती होता, जेव्हा परमेश्वर त्याच्या सोबत होता, जिथे कुठं जायचा लोक त्याच्या सोबत राहायचे, अधिकारी त्याला आपले काम सोपून द्यायचे. का? कारण की परमेश्वराची उपस्थिती त्याच्या संगती होती, परमेश्वर त्याच्या संगती होता, आणि म्हणून योसेफ यशस्वी झाला. त्याला प्रधान परमेश्वराने बनवलं. प्रियांनो, आज परमेश्वराची उपस्थिती यदि तुमच्या आणि माझ्या संगती असते, या परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये राहतो, तर प्रियांनो, हे सगळ्या गोष्टी परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे शक्य करणार आहे. अशक्य गोष्टी तो आमच्या जीवनाद्वारे शक्य करणार आहे. अहो, आज परमेश्वर आमच्या संगती आहे का? आम्ही हा विचार करणं गरजेचं आहे. देवाला मी किती प्राधान्य देतो हा विचार करणं गरजेचं आहे. आणि जेव्हा मी आणि परमेश्वर जेव्हा आम्ही एकत्र राहून देवाचं कार्य करतो, तर प्रियांनो, मोठं कार्य परमेश्वराचं तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये झालं शिवाय राहणार नाही. यदि आम्ही उत्पत्ती त्याचा 50वा अध्यायामध्ये यदि आम्ही बघतो ना, त्या ठिकाणी असं लिहिलेलं आहे एका ठिकाणी की तुम्ही माझं वाईट केलं होतं, परंतु परमेश्वराने बऱ्याच लोकांच्या जीवनामध्ये कार्य करण्यासाठी ते सगळ्या गोष्टी हिताच्या केल्या होत्या. आज आम्ही बघतो की हे योसेफाने दिलेलं विधान आम्ही यदि बघतो ह्या ठिकाणी, हे अद्भुत आहे. आणि अद्भुत ह्यासाठी होतं की परमेश्वराचं कार्य व्हावं म्हणून, परमेश्वराचं कार्य तुमच्या आणि माझ्या जीवनाद्वारे व्हावं म्हणून. आज प्रियांनो, योसेफासारखं तुम्हाला आणि मला वाटतं की माझ्या जीवनाद्वारे काम सिद्धीत जावे, माझ्या जीवनाद्वारे कार्यांना यश मिळावं, माझ्या जीवनाद्वारे कार्य परमेश्वराने मोठे मोठे कार्य करावे, मी चांगला उन्नतवान व्हावं, तर मला तुम्हाला सांगू द्या, परमेश्वराची उपस्थिती तुमच्या आणि माझ्या संग असणं गरजेचं आहे. देवबाप आपणाला ह्या सगळ्या वचनाद्वारे आशीर्वादित करो, आणि येणारं ह्या वर्षामध्ये परमेश्वर तुम्हाला आणि मला योसेफासारखा उन्नत करो. योसेफासारखा तुम्हाला आणि मला त्याच्या हातचे कार्य सिद्धीत जात होते, तसे तुमच्या हातून देखील कार्य सिद्धीत जाओ. देवबाप आपणाला आशीर्वादित करो. चला आपण प्रार्थना करूया. स्तुतीस पात्र भयाशुद्ध जिवंत देवा, तुला स्तवितो, गौरवितो, प्रार्थना करतो माझा राजा. ह्यावेळेस जसं योसेफा संगती होता तसं प्रभू तू आमच्या संगती राहा, आणि योसेफाच्या हातून जे कार्य सिद्धीत जात होते, आणि प्रभू एक मोठा प्रधान तू त्याला बनवला, कारण की तुझी उपस्थिती त्याच्या संगती होती. आज प्रभू परमेश्वरा, आम्हाला पण या 2025 वर्षामध्ये तू आमच्या संगती राहा, आमची उन्नती होऊ दे, आमच्या जीवनामधले सगळे अडथळे आहे ते दूर कर, कारण की तुझं वचन सांगतं तुझ्या मार्गात येणारे सर्व साखर दंडल पितराचे दरवाजे मी फोडून टाकील. त्या वचनानुसार आम्हा प्रत्येकाला आशीर्वादित कर आणि तुझा गौरव होऊ दे परमेश्वरा. योसेफाप्रमाणे आमचे मार्ग मोकळे कर आणि तुझ्या नावाला महिमा मिळू दे. धन्यवाद देऊन सर्व मान, महिमा, सन्मान आणि गौरव आम्ही तुझ्याच नावाला देतो. प्रार्थना आमच्या धन्यतारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या प्रिय गोड नावात केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. माझ्या दुःखात माझे सांत्वन हे आहे की तुझे वचन मला नवजीवन देते. की आता आपण आपल्या प्रार्थना विनंत्या कोणत्याही वेळेस विश्ववाणी प्रार्थना केंद्राला टोल फ्री नंबरद्वारे कळवू शकता. आमचा टोल फ्री नंबर 1800 27
500-333. आम्ही आपणासाठी या नंबरवर प्रार्थना करण्यास उपलब्ध आहोत. धन्यवाद.